फडणवीसांनी माझ्या विरोधात यासाठी लावली। माझ्याजवळ हाय काय? मी जर आंघोळीला कपडे काढले आणि तुम्ही जर काढले, तुमचे आंघोळीला काढलेले कपडे घरचे तपासते खिसे, कारण तुमच्या 10ची कोयना नोट निघती। मी जर आंघोळीला कपडे काढले तर माझे घरचे खिसे तपासितच नाहीत। त्याला माहिती याचं भिजायला जर रुपयाच नाही त्याचं खिसा घालून वायाला वेळ घालायचा कसा। मी परवा गाडीत बसल्यावर सांगितलं, एक दिवस मला डान्स पाहायला चावत होता। मी त्या डान्साला हाणलं सुद्धा नाही। म्हणलं काय करतो बघू। थोड्या वेळ ते झटलं निघून गेलं। त्याला खायलाच काही सापडलं नाही। किती सोंड घातली तरी हाडूकच लागायचं खाली। मी पूर्ण आयुष्य माझ्या समाजासाठी दिलेलं आहे। मला त्यांना माहिती आहे, मला 10 पायऱ्या जरी चढायचं म्हणलं तरी दम लागतो, उतरायचं म्हणलं तरी दम लागतो। मी आता इतका वेळ उभा राहिलो, मला बसायला 5 मिनिटं तरी लागतात माझ्या मावल्याला। माझं उपोषणानं इतकं शरीराचं वाटलं झालंय की माझ्या वेदना फक्त मला माहिती। माझा मायबाप मराठा समाज माझ्यावरती लेकराप्रमाणे माया करतो, म्हणून माझ्या वेदना मी माझ्या चेहऱ्यावरती माझ्या समाजासमोर येऊ सुद्धा देत नाही। कारण माझा समाज माझ्यावरती इतकी माया करतो, मला थोडा जरी त्रास झाला तरी त्याच्या डोळ्यात पाणी असते। आणि ज्या समाजाला मी मायबाप मानला आणि त्यांनी मला लेकरू मानलंय, मला कितीही वेदना झाल्या तरी मला माझ्या समाजाच्या डोळ्यात पाणी नाही येऊ द्यायचं।